नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. अर्थसंकल्प व योजनांच्या माहिती बैठकीस कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती. बैठकीत राज्याचा अर्थसंकल्प व विविध सरकारी योजनांची दिली विस्तृत माहिती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पालघर जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी वाडा मंडळाच्या वतीने मंगळवार दिनांक 9 जुलै रोजी वाडा येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात योजना माहिती या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस तालुक्यातील कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. राज्याचा अर्थसंकल्प, राष्ट्रपती अभिभाषण वाचन, लाडकी बहीण योजना यांच्यासह विविध योजनांची विस्तृत माहिती प्रवक्ते जितेंद्र डाकी यांनी दिली. तर प्रत्येक बूथवर मतदार नोंदणीबाबत सविस्तर मार्गदर्शन नेते हरिश्चंद्र भोये यांनी केले. या बैठकीस ज्येष्ठ नेते बाबजी काठोले, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, ज्योती भोये, ज्येष्ठ नेत्या शुभांगी उत्तेकर, माजी गटनेते मनीष देहरेकर, सरचिटणीस रोहन पाटील, कुणाल साळवी, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस अर्चना भोईर, मेघना पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्षा अंकिता दुबेले, नगरसेविका अंजनी पाटील, संचिता भगत, दिनेश पांडे, भालचंद्र कासार, सतीश भोईर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नितीन घरत, वासुदेव पाटील, हर्षल खांबेकर आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे. आपली एक नवीन घटना आपण तयार करू असा एक फेक नेरेटिव्ह त्यांच्या समाजामध्ये सेट केला, त्यामुळे तो समाज आपल्यापासून दूर गेला. ज्यांना मोदींचं काम आवडत होतं, पण 405 नंतर तुम्ही काहीतरी वेगळंच करू शकाल ही भावना त्यांच्यामध्ये तयार केली, तो मतदार आपल्यापासून दूर गेला. आपण त्याला काउंटर करू शकतो नाही. घटना बदलली की आदिवासीचं आरक्षण निघून जाईल, ओबीसी समाजाचं आरक्षण निघून जाईल, हा एक त्यांनी फेक नेरेटिव्ह सेट केला. त्यालाही आपण काउंटर करू शकतो नाही. याचं कारण असं झालं, 405 नंतर नक्की काय करणार आहोत हे आमच्या कार्यकर्त्यांनाच माहित नाहीये. ते कार्यकर्ते सांगणार काय असाही काही ठिकाणी विषय केला. त्यामुळं आपल्या बजेटमध्ये खूप मोठी आणि चांगली योजना आणली, लाडकी बहीण म्हणून. मला वाटतं लाडकी बहीण योजना आणल्यापासून ते आतापर्यंत या योजनेवरच विरोधकांनी जे टार्गेट केलेलं आहे. कारण विरोधकांना हे माहित आहे की आपण फक्त निवडणुकीच्या दिवसापूर्वी